बालकवींची फुलराणी असो किंवा तुकोबारायांची सोयरी वृक्षवल्ली असो, निसर्ग आणि मानव यांचं सहजीवन हा आपल्या अस्तित्वाचा आधार आहे. या सहजीवनाचे काही पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न वृक्षवल्लरी या कार्यक्रमामधून आम्ही करत आहोत. नमस्कार, मी सुहासिनी कोपरकर आमच्या वृक्षवल्लरी कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. याचं नाव आहे कौमुदी. याचं बोटॅनिकल नाव आहे हायड्रोक्लिस निम्फायडेसिस आणि त्याचं इंग्रजीमधलं कॉमन नाव आहे वॉटर पॉपी. आता ही जी फॅमिली आहे निम्फिएसी फॅमिली, यातले जवळजवळ सगळेच मेंबर हे पाण्यामध्ये वाढणारे आहेत. पाण्यामध्ये याची झाडंच लावायला लागतात. अर्थात पाणी म्हणजे फक्त पाणी चालत नाही, तर त्याला चिखल हा लागतोच. मातीमध्येच ती लावायची असतात आणि म्हणूनच आपण पाण्यामध्ये वाढणारे या ज्या वनस्पती आहेत त्यांना पंकज असं म्हणतो, ती चिखलामध्ये जन्म घेणाऱ्या. आता ही वनस्पती 12 महिने फुलते. असा त्याला कुठला एक काळ नाही आहे की जेव्हा तिची फुलं कमी असतात, असं काही नाही. आणि कुठल्याही प्रदेशात येते, म्हणजे आपल्याकडे आपली जी ट्रॉपिकल कंट्री आहे त्याच्यामध्ये तर ती येतेच येते. फार फार तर अगदी जिथे थंडी आहे तिथे नाही येणार, पण बाकीच्या सर्व प्रदेशामध्ये ती येते. आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. आपण चर्चा केलेल्या सर्व फुलांची, वृक्षांची सुदृढ रोपे आमच्या कॉप्स नर्सरी इथे तुम्हाला उपलब्ध होतील. त्यासाठी इथे दिलेल्या फोन नंबरवर किंवा ईमेलवरती आमच्याशी संपर्क साधावा. तर मग परत भेटूया आमच्या वृक्षवल्लरी या कार्यक्रमाच्या पुढील भागात.